हॅलो फ्रेंड, मी रोशन. आज एकदम सिंपल असा वांग्याचा कलर पेन्सिल ड्रॉइंग करणार आहे आणि अशा छोट्या ऑब्जेक्टवरती आपली प्रॅक्टिस खूप परफेक्ट होते. त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. सुरुवात एकदम हलक्या हाताने आउटलाईन काढून करतोय. ऑब्जेक्ट लहान आहे, पण त्यातल्या हायलाइट्स आणि शॅडोमुळे ड्रॉइंग रिअलिस्टिक दिसणार आहे. प्रॅक्टिस करताना असा छोटा सब्जेक्ट निवडला की आत्मविश्वास झपाट्याने वाढतो. तर अशी आपली ही आउटलाईन करून झालेली आहे. आता मी पहिली लेअर करतोय लाईट ग्रीनने. कलर पेन्सिलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेअरिंग. पहिली लेअर करताना नेहमी ते हलक्या हाताने करायची, फक्त बेस लेअर करण्यासाठी. त्यानंतर जिथे डार्क लेअर आहे तिथे मी डार्क ग्रीन कलर पेन्सिलचा वापर करतोय. जिथे एकदम डार्क पार्ट आहे तिथे ब्लॅक पेन्सिल न वापरता आपण डार्क ब्लू कलर पेन्सिलचा वापर करणार आहोत. हायलाइट जवळ येलो पेन्सिल वापरतोय. वांग्याच्या बेस लेअरसाठी मी लाईट पर्पल कलरचा वापर करतोय. हायलाइटसाठी मी जागा सोडणार आहे. जर तुम्ही रेफरन्समध्ये बघितलं तर आपल्याला तिकडे व्हाईटचा स्पॉट दिसतो. तर आपण तिथे कलर न करता आपण तिथे तेवढी जागा सोडणार आहोत. वांग्याच्या मधल्या काही पार्टवरती डार्क पार्ट सुद्धा आहे, तर तो डार्क पार्ट करण्यासाठी मी डार्क ब्लू कलर पेन्सिलचा वापर करतो. मध्ये काही पार्टसाठी रेड कलर पेन्सिलचाही वापर करतोय. आता मी ब्लॅक पेन्सिलने जिथे मध्ये काही डार्क पार्ट आहे ते डार्क पार्ट करून घेतोय, जेणेकरून आपले जे ड्रॉइंग आहे ते एकदम उठून दिसेल. जर बघितलं तर आपलं जे ड्रॉइंग आहे ते थोडंसं लाईट दिसतंय. तर ते आता थोडंसं डार्क करण्यासाठी मी अगोदरच पेन्सिल जे वापरले होते ते पुन्हा मी आता वापरणार आहे, पण आता थोडंसं प्रेशर देऊन ते कलर करणार आहे. जर तुम्ही रेफरन्समध्ये बघितलं तर आपल्याला मध्ये काही व्हाईट हायलाइट सुद्धा दिसतात. तर ते हायलाइट करण्यासाठी मी मेकॅनिकल इरेझरचा वापर करतोय. शॅडोसाठी मी ग्रे पेन्सिल आणि ब्लॅक पेन्सिल या दोन्ही पेन्सिलचा वापर करतोय. सो गाईज, अशा प्रकारे आपलं ड्रॉइंग कंप्लीट करून झालेलं आहे. तुम्हाला हे ड्रॉइंग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चित्रासोबत. तोपर्यंत बाय.